55 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचं गुणोत्तर 8:3 आहे. मिश्रणात किती दूध टाकावं म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचं गुणोत्तर 4:1 होईल. मिश्रण गुणोत्तर या घटकावर आधारित लेकरांनो हा प्रश्न सोडवत असताना मूळ मिश्रण किती आहे 55 लिटरचं हे लेकरांनो मूळ मिश्रण आहे, ज्याच्यामध्ये दूध आणि पाणी यांचं प्रमाण दर्शवलं. कशाचं? दूध आणि पाण्याचं. मूळ मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 8:3. उदाहरणार्थ आम्ही काय समजायचं, किती दूध किती पाणी काढायचं. एखाद्या वेळेस तुम्ही हे छेदस्थानी 8+3 घेऊन पहिल्यानं जर दूध काढायचं समजलं, इथं गुणीला मूळ मिश्रण घ्या 8, छेदस्थानी 11 गुणीला 55, 11×5 = 55, 8×5 = 40 लिटर. या मूळ मिश्रणामध्ये सद्यस्थितीत दूध आहे. आता 55 मधलं 40 जर दूध आहे तर अर्थात 15 लिटर हे मूळ मिश्रणामध्ये पाणी आहे. याला दुसरी सोडण्याची रीत, उदाहरणार्थ 8:3 हे मूळ मिश्रणातील लेकरांनो लक्ष द्या काय आहे दूध आणि पाण्याचं गुणोत्तर. इथं 8x आणि 3x समोर 55 लिटर, मूळ मिश्रण 11x समोर 55xला एकटं केल्यानंतर 11 स्वरूपात घ्यावं लागतात. हा भाग जातो सर 5नं. x म्हणजे काय 5, तर 8x म्हणजे काय तर 8 गुणीला 5 40 लिटर. 8x हे दुधाचं गुणोत्तर आणि पुढं काय आहे 3x पाणी, म्हणजे 3 सोबत हे 5 गुणीला घ्या 15 लिटर पाणी. हे तुम्ही 2 पद्धतीनं अशा पद्धतीची ही निवड राजहंसासारखी करू शकता. दूध किती पाणी किती. पुढे चला, आता जो प्रश्न विचारला त्यासाठीची रचना अशी, इथं दूध मांडा, छेदस्थानी मांडणे म्हणजेच गुणोत्तर स्वरूपात मांडणे असा अर्थ आहे. 1:2 म्हणजेच 1/2 हीच ती गोष्ट आहे, लक्षात घ्या. दूध आणि पाणी छेदस्थानी म्हणजे अंश छेद या स्वरूपात मांडणे म्हणजेच गुणोत्तर स्वरूपात मांडणे. सद्यस्थितीमध्ये मिश्रणात असलेलं दूध किती आहे 40 लिटर आहे. सद्यस्थितीमध्ये मिश्रणात असलेलं पाणी 15 लिटर आहे. गणित म्हणते की मिश्रणामध्ये किती दूध टाकावं. उदाहरणार्थ मिश्रणामध्ये x एवढं दूध टाकावं म्हणजे नवीन द्रावणात दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 4:1. आता हे 4:1 अंश छेद स्वरूपात मांडणं ही गोष्ट तुमच्या लक्षात यावी म्हणून हे बघा अट्टहास. 4/1 मांडणं म्हणजे 4:1 मांडणं होय, हीच ती गोष्ट आहे, लक्षात घ्या. पुढे चला, आता याची सोडवण करत असताना करायचं काय लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. दूध मिश्रणामध्ये दूध किती टाकावं म्हणजे नवीन मिश्रणातील दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 4:1. याप्रमाणे ही मांडणी केल्यानंतर त्रैराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं सोडवण करत असताना या छेदाने अंशाला गुणा, या अंशाने किंवा या छेदाने अंशाला गुणा. ओके, म्हणजे 1 सोबत लेकरांनो 40 अधिक x गुणीला बराबर 4 सोबत गेले 15 गुणीला. इकडं कुठलाही बदल होणार नाही. 40 अधिक x बराबर हा गुणाकार 60. xला बिनधास एकटं करा. 60कडे जाताना 40 वजा स्वरूपात का मांडायचे लेकरांनो. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते, वजा असेल अधिक स्वरूपात, गुणीला असेल भागीला असेल गुणीला स्वरूपात, अधिक असेल वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. x म्हणजे काय किती दूध ओतावं टाकावं त्यासाठी वापरलेलं चलपद. 20 लिटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो. ओके, मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.